ऐकून घे, उभा राहून दे, काही फरक नाही पडत, ऐकून घे. विषय लय महत्वाचा चाललाय आणि आरडाच करू नका तुम्ही. तुम्हाला सांगतो, मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजानं जबाबदारी दिली. तुम्ही जसे मराठा सेवक येत तसा मी सुद्धा मराठा सेवक. काय वाजत आहे रे? अरे लावानं काढी तिला, मला काही सुचना नाही इकडं. मला वाटलं काय चाललंय, ते बंद करा ते, तेलेच आवडून राहिले हो. मला समजून घ्यायचा आदेश का, माझ्या जागेवर दुसरा कोणी असता मला डाग नाही लावायचा कोणाला. आतापर्यंत काही करून बसलो असतो. मी इतकं फुकून पाऊल टाकतोय, इतकं फुकून पाऊल टाकतोय की मराठ्याला डाग लागून द्याय नाही, मराठ्याला एवढाही खर्च टोन मी द्याय नाही. आरक्षण मात्र आणायला लागले. आतापर्यंत 57 लाख नोंदी, म्हणजे 3 जरी धरले तरी 1.5 कोटीला आरक्षण मिळालंय. कोणाला खर्चटलं का? मुंबईला गेले सुखरूप माघारी आणले की नाही सगळे? नाही तर एखादा मला असता करा आंदोलन कसलं बी आणि ते पळून गेलं असतं जात बसून. मनोज जरांगे त्या अवलादीचा नाही, तुमचं रक्त पिऊन माझा संसार का मोठा करणारी पैदास माझी नाहीये. मला म्हणून मी म्हणत असतो, मला डाव टाकून देत जा. सरकारने 1 महिन्याचा वेळ मागितला, दिला, तेच फसले. मला आणखीन डाव टाकू द्या, म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बदलायची येळी. मला डाव टाकू द्या, कारण ते आपल्यावर डाव टाकायला लागले. तुम्हाला माहित नाही त्यांनी आज काय डाव टाकले? 2 ते 3 डाव टाकलेत. मी तुम्हाला 20 तारखेला सांगत. हो, ते थोडे सांगण्यासारखे नाहीत. म्हणून का? कारण जे संभाजीनगर मध्ये कधीच शक्य नाही ते आज सरकारनं करून घेतलंय.